श्री स्वामी समर्थ. सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येकाला पूजापाठ, उपासना, व्रत करणे हे शक्य होत नाही. जरी आपण कोणतीच पूजा करत नसू, व्रत करत नसू किंवा कोणती उपासना करत नसू, अगदी देवदेव करत नसू, तरीसुद्धा आपल्या कुलदेवीचा उपवास आपल्याला नक्की करायचा आहे. कुलदेवीचा जर आपण उपवास केला तर आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी या घडत असतात. आपल्या इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. आपल्या कुटुंबाची प्रगती होते, तसेच मुलांची आणि पतीची सुद्धा प्रगती होते. आपण एक वेळ कितीही देवदेव केले आणि जर कुलदेवीचं काहीच केलं नाही तरी सुद्धा आपली प्रगती होत नाही. कारण कुलदेवी जी आहे तर ती अतिशय महत्त्वाची आहे. कुलदेवी आणि कुलदैवत यांची जर आपण उपासना करत नसो, पूजा करत नसो आणि मग इतर आपण कितीही पारायणे केली, अनुष्ठाने केली तरी सुद्धा आपल्याला त्याचे फळ जे आहे तर ते मिळत नाही. कुलदेवी जी आहे तर ते आपल्या कुळाचे रक्षण करत असते. त्यामुळे इतर देवदेव नाही केले तरी चालेल, परंतु आपण कुलदेवीचा उपवास जो आहे तर तो करू शकतो. आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा समस्या असतात. कधी-कधी समस्या ह्या आर्थिक असतात. आपल्या घरामध्ये पैसा येत नाही. पैसा आला तरी तो टिकत नाही किंवा आपले जे कर्ज आहे तर ते वाढत आहे. काही केल्या ते फिटत नाही. पैसा घरामध्ये आला की वायफळ खर्च वाढतात. सतत दवाखान्यासाठी पैसे बरेचसे खर्च होत असतील. माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर नाही, तर अशा आर्थिक समस्या, पैशासंबंधीच्या अडचणींचा सामना आपल्याला नेहमीच करावा लागत आहे. किंवा आपली जी मुले आहेत तर ती वाईट नादी लागलेली आहेत, व्यसनांच्या आहारी गेलेली असतील. लहान मुले सतत किरकिरेपणा करतात, हट्टीपणा करतात, आपलं ऐकत नाहीत. किंवा जी मुले मोठी आहेत तर त्यांना शिक्षणामध्ये हवी तशी प्रगती होत नाही. त्यांना हवी तशी नोकरी मिळत नाही, नोकरीमध्ये यश नसेल, तर अशा वेळेला सुद्धा आपण हा कुलदेवीचा उपवास करू शकतो. आपल्या पतीच्या प्रगतीसाठी सुद्धा आपण हा उपवास नक्कीच करू शकतो. कारण कुलदेवी जर आपल्यावरती प्रसन्न असेल तर आपल्या कुळाची प्रगती निश्चितपणे होत असते. आणि कुलदेवीच जर आपल्यावरती प्रसन्न नसेल तर मग आपण इतर कितीही देवदेव केले तरी त्याचा काहीही उपयोग होत नाही. तर असा हा कुलदेवीचा उपवास आपण कशा प्रकारे करायचा आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. कुलदेवीचा उपवास कोणी करावा, कसा करावा, तर हे आपण पाहणारच आहोत. पण त्यापूर्वी आपण कुलदेवीची वर्षातून एकदा का होईना ओटी जी आहे तर ती भरायलाच हवी. आपण चैत्र नवरात्रीमध्ये किंवा आपण दुसऱ्या शारदीय नवरात्रीमध्ये ही ओटी भरू शकतो. किंवा जरी आपल्याला नवरात्रीमध्ये ओटी भरणे शक्य झाले नाही तरी वर्षातून एकदा आपल्याला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन आपल्याला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे. कुलदेवीची ओटी भरणे हा एक कुळाचार आहे आणि तो आपल्याला करायलाच हवा. घरातील जी करती स्त्री आहे तर तिने ही ओटी भरायची आहे. आता कुलदेवीचा उपवास जो आहे तर तो कोणी करावा? आपण कुलदैवतचा जेव्हा उपवास करतो तर घरातील जो कर्ता पुरुष आहे तर तो हा उपवास करत असतो. ज्याप्रमाणे कुलदैवताचा उपवास हा कर्त्या पुरुषाने करावा, त्याप्रमाणे कुलदेवीचा उपवास हा कुलस्त्रीने म्हणजे घरातील कर्त्या स्त्रीने करावा. त्याचप्रमाणे इतर ज्या स्त्रिया आहेत तर त्यांना जरी हा उपवास करण्याची इच्छा असेल तरी त्यासुद्धा करू शकतात. परंतु जेव्हा आपल्या घरातील कर्ती स्त्री किंवा कर्ता पुरुष आपल्या कुलदैवत किंवा कुलदेवीचा उपवास करतात तर त्यावेळेला याचे पुण्यफळ जे आहे तर ते घरातील सर्व सदस्यांना लाभत असते. आता हा उपवास कधी करावा तर कुलदेवीच्या वारी हा उपवास करायचा आहे. आपल्या कुलदेवीचा वार जर आपल्याला माहीत नसेल तर घरातील मोठ्या व्यक्तींना किंवा आजूबाजूला जे लोक आहेत ज्यांना आपल्या कुलदेवीचा वार माहीत असेल तर अशा व्यक्तीला आपण विचारू शकतो. किंवा मूळस्थानी जाऊन त्या ठिकाणी जे पुजारी आहेत तर त्यांना सुद्धा आपण विचारू शकतो की या देवीचा वार कोणता आहे आणि त्या वारी आपल्याला उपवास करायचा आहे. उपवासाला सुरुवात कधी करावी तर बघा, देवीचे वार आहेत मंगळवार आणि शुक्रवार. आपल्या देवीचा जर वार मंगळवार असेल तर कोणत्याही महिन्यातील मंगळवारपासून किंवा अगदी कोणत्याही मंगळवारपासून आपण या उपवासाला सुरुवात करू शकतो. देवीचा वार शुक्रवार असेल तर कोणत्याही महिन्यातील शुक्रवारपासून आपण हा उपवास सुरू करू शकतो. उपवासाच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत. चुकूनही या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही. आणि यानंतर आपल्याला आपण जेव्हा देवपूजा करतो त्यावेळेला कुलदेवीची विधिवत पूजा करायची आहे. अगदी आपण कुलदेवीची सेपरेट पूजा मांडली तरी चालेल आणि नाही मांडली तरीसुद्धा चालेल. कुलदेवीचा जो टाक आहे किंवा आपल्याकडे जर मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करायचा आहे. आणि जरी आपल्याकडे टाक किंवा मूर्ती नसेल आणि फोटो असेल तरीसुद्धा आपल्याला
फोटोची पूजा जी आहे तर ती करायची आहे. त्यानंतर आवर्जून आपल्याला कुलदेवीला तांबूल अर्पण करायचं आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे. कुलदेवीची आरती आपल्याला माहीत असेल तर आरती जी आहे तर ती सुद्धा करायची आहे. आणि जर कुलदेवीची आरती माहीत नसेल तर आपल्याला गणपतीची आरती आणि त्यानंतर आपल्या कुलदेवीची आरती माहीत नसल्यामुळे दुर्गे दुर्गट भारी ही जी देवीची आरती आहे तर ही आरती म्हणायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला देवीची आरती म्हणायची आहे आणि गोडाचा नैवेद्य सुद्धा देवीला दाखवायचा आहे. आता ही अशी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. पूजा केल्यानंतर कुलदेवीचं स्मरण करून आपल्याला ज्या दिवशी आपण उपवासाला सुरुवात करत आहोत तर त्या दिवशी आपण हा उपवास का करत आहोत, आपल्या जीवनामध्ये कोणत्या समस्या आहेत तर या समस्या नष्ट व्हाव्यात, तर यासाठी मी हा उपवास करणार आहे आणि आजपासून मी हा उपवास सुरू करत आहे तर असं देवीला सांगायचं आहे. आपल्या जीवनातील समस्या नष्ट व्हाव्यात म्हणून प्रार्थना करायची आहे आणि देवीची सेवा करताना पूजा करताना काही चूकभूल झाली तरी सुद्धा देवीने माफी द्यावी तर अशी सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि दिवसभर आपल्याला उपवास जो आहे तर तो करायचा आहे आणि हा उपवास जो आहे तर तो रात्री सोडायचा आहे. आता या दिवशी आपण उपवास सोडताना सुद्धा तामसिक अन्नपदार्थ अजिबात खायचे नाहीत. जसं की मांसाहार असेल किंवा कांदा लसूण असेल, भाजीमध्ये कांदा लसणाचा वापर सुद्धा करायचा नाही. जास्त तळलेले पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा आपल्याला खायचे नाहीत. तर अशा प्रकारे आपण हा उपवास करू शकतो. त्याचप्रमाणे जर दिवसभर उपवास निघत नसेल तर आपण मग 12 पर्यंत आपल्याला काहीच खायचं नाही आणि 12 नंतर आपल्याला जेवण करायचं आहे. परंतु रात्री मात्र आपल्याला उपवास करायचा आहे. म्हणजे रात्री पुन्हा काहीही खायचं नाही. एक वेळ आपण चहा, दूध असं घेतलं तरी चालेल. परंतु 12 नंतर आपण डायरेक्ट हा उपवास सोडायचा. म्हणजे थोडक्यात काय तर एक वेळेला जेवायचं, तेही सकाळी 12 नंतर जेवायचं आणि त्यानंतर रात्री मात्र आपल्याला जेवण करायचं नाही. अशाही पद्धतीने आपण हा उपवास करू शकतो. परंतु शक्य असेल तर दिवसभर आपल्याला उपवास करायचा आहे. उपवासाचे पदार्थ खायचे आहेत आणि रात्री आपल्याला जेवण करायचं आहे. जे काही आपण बनवलेलं आहे त्याचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे. सर्व देवदेवतांना दाखवायचा आहे. तसेच आपल्याला शक्य असेल तर गाईला सुद्धा आपल्याला या नैवेद्याचा एक घास द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. तसेच आपण फक्त फलाहार करून सुद्धा हा उपवास जो आहे तर तो करू शकतो. दिवसभर फक्त फळे खायची, चहा, दूध असं घ्यायचं आणि रात्री हा उपवास सोडायचा. आता जेव्हा आपल्याला मासिक धर्म असेल किंवा सुतक पडले तर अशा वेळेला सुद्धा हा उपवास करायचा आहे. उपवासामध्ये अजिबात खंड पडू द्यायचा नाही. फक्त आपल्याला अशा वेळेला पूजा जी आहे तर ती करता येणार नाही. याचप्रमाणे प्रत्येक शुक्रवारी किंवा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी किंवा शेवटच्या शुक्रवारी असं आपण आपल्या कुलदेवीला कुंकुमार्चन जे आहे तर ते सुद्धा करू शकतो. म्हणजे कुलदेवीच्या पायापासून मस्तकापर्यंत कोरडे कुंकू जे आहे तर ते अर्पण केले जाते. आपल्या कुलदेवीचा मंत्र म्हणत 11 वेळेला, 51 वेळेला किंवा 108 वेळेला किंवा यापेक्षा जास्त सुद्धा आपण कुंकुमार्चन जे आहे तर ते करू शकतो. आणि कुंकुमार्चन केलेलं जे कुंकू आहे तर ते दुसऱ्या दिवशी एका डब्बीमध्ये भरून ठेवायचे. पुन्हा जेव्हा आपण कुंकुमार्चन करतो त्याच वेळेला सुद्धा आपण हे कुंकू सुद्धा वापरू शकतो. फक्त कुंकुमार्चन केलेले कुंकू जे आहे तर ते पुन्हा कुंकुमार्चनासाठीच वापरावे किंवा फक्त आपल्याला लावण्यासाठी वापरायचं आहे. हे कुंकू इतर कोणत्याही पूजेमध्ये वापरायचं नाही. कुंकुमार्चनचे कुंकू जेव्हा आपण कपाळावरती लावतो तेव्हा देवीचा आपल्याला विशेष आशीर्वाद प्राप्त होतो.